दोघं जण येऊन नवीन आलेल्या माणसाला वाटतं काहीच कळू देत नाही ते. नाही ना नाही वाट कळू देत नाही ते काय नाही. लय शानपणा हुशारने घेतलं तर एकान चालतंय, नाहीतर नक्की 100% माणूस फसतंय. तुमचा परिचय काय? तुमचं गाव? आमचं गाव जत तालुक्यात कोळगिरी. बर. तर मामाने अगदी थोडक्यात बाजारचं हे सांगितलेलं आहे. कोणाला जर तुम्ही काय घ्यायलाय मामा? बैल घ्यायला आलोय. बैल किती जण आलाय? दोघं तिघ जण आलोय आम्ही. पाहुणं येणार आहे तिकडनं. बरोबर. गडबड केली का तोटा होतो? नाही गडबड केली की तोटा होतोय आणि फसवते ते. आता आम्ही मागायला गेलो की शेतकरी ते काय करते, त्यांच्यातच माणसं येऊन आमच्यापेक्षा जास्त मागायला सुरू करतात ते. मग आम्हाला वाटतं की एवढं मागते ते आपण मागावून एक त्याच्यावर आपण मागितलं व्यवहार होतो. ह्यावर होतो म्हणून असं करते ते. व्यापारी करते. व्यापारी करते नाही त्यांच्या कशा कशा चालू आहे? नांगराला कळवाला उसाप सगळ्याला चालू आहे. कोरली जवळची कामती ना? हा कोरली जवळ. बरं. दाताला शिल्लक आहे का? 4 दात आहे. 4 दात. बडावा आहे का अंडो? अंडीला अंडो आहे अजून. काय होईल त्याची किंमत? त्याचं 75 सांगतो. बरं. तर चांगलं बैल आहे मित्रांनो, बघू शकताय. 4 दात अजून. धडाला वगैरे एकदम टॉप आहे आणि धंद्याला सगळीकडे चालवलेला आहे, त्यामुळं मालकाने किंमत बी चांगलीच सांगितलेला. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील बैल असतील, रेसिंग खोंड असतील, त्या ठिकाणी लहान वासरं असतील, मोठ्या मापाची शेती कामाची बैल, त्या ठिकाणी संपूर्ण बाजार अहवाल आपल्याला कृषी कट्टा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल. फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणत्या प्रकारची बैल खोंड बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्या पद्धतीची पुढील बाजारच्या व्हिडिओमध्ये खोंड वगैरे आपण कव्हर करूया. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकताय सकाळच्या साधारणपणे 6:15 वाजलेत आणि सूर्य निघायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, बाजारात आज बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बैल खोंड आलेले आहेत. बघू शकताय कसा बाजार भरलाय आणि संपूर्ण बाजार अहवाल आपण दाखवणार आहे. तर गाव कुठला भैया? मराठी. तालुका? उत्तर सोलापूर. उत्तर सोलापूर. जोड तुमच्याकडली जाईल? एक आहे अलीकडे. अलीकडला आहे का? कसा आहे दाताला ही? आदत आहे. आदत आहे काय? बरं. हे जे काय म्हणजे कुठल्या वळूज आहे काय सांगता येईल का? सिद्धापूरला आहे ना. सिद्धापूर खाणीतल्या वळूज आहे. किती किंमत सांगताय मला? 70 हवं. 17. कशाला चालेल काय? आता चालू केले गाईवर. आदत मध्येच गाभण राहिली आहे का? हा. बरं. आणि लय बारक होतं भैया, एवढा लहान वयात कशाला? नाही चालू झाले. बरं. म्हणजे ब्रिडिंगसाठी ह्याला हे केलाय. चकडीला वगैरे झुपलंय का? नाही नाही चकडेल नाही, ब्रीडिंगसाठी फक्त. ब्रिडिंगसाठीच आहे. काय होईल त्याची किंमत? फायनल होईल 65 होईल. 50 पर्यंत होईल ना? बरं. बघू शकताय मित्रांनो, सिद्धापूर खाणीचं कोंड आहे आणि भैयाचं असं म्हणणं आहे की रेतनासाठी पण वापरलेला याला चालू केलाय. तर 65 म्हणला काय शेवट? हां. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 90 11 15 30 18. धन्यवाद मालक. तुमचा आहे का मालक? किती महिन्याचा हो? 4 महिन्याचा. 4 महिने. शेतकरी व्यापारी? शेतकरी. गाव कुठला आहे? वासू दाखवला. वासू दाखवलं, सांगोल तालुका. बरं. घरच्या गाईच आहे काय? घरच्या गाईचा. कुठला ओळू भरला होता काय गायला? हे ह्याचा भरला होता चिंक्याचा. शिंदख्याचा ओळू. काय मालकाचं नाव? जेवण शितोळे. बरं. तर शितोळ्यांचा ओळू भरलेला आहे मित्रांनो, बघू शकताय कसा आहे खोंड. चांगला आहे. काय किंमत सांगताय मालक ह्याची? सांगायला 35,000. 35,000. काय मागणी झाली का ह्याला? मागते ती 20ला 22ला. 20-22 पर्यंत मागितले. कधी आलाय बाजारात? सकाळी आलं. सकाळी झाला. एवढी एकच खोंड आणले? एकच आणले. बरं. 20-22 पर्यंत मागणी झालेली. अपेक्षा काय तुमची? 25 पर्यंत आलं तर देणार आहे? 25 पर्यंत द्यायचं. बरं. तर कशाला चालेल काय हे? हे तुम्हाला शर्यतीला चालतंय, शेती कामाला चालतंय. बरं. लहान आहे, 25 पर्यंत होईल व्यवहार. हां. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 80 10 27 65 65. ठीक आहे. धन्यवाद मालक. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? कमलापूर. कमलापूर. किती महिन्याचा खोंड आहे? तू 10 महिने आहे ती दोन. ती आणि हे दोन्ही तुमच्याकडे देते? हा दोन्ही आपले. बरं. काय सांगता किंमत मालक? 45 सांगतो. त्याचं 45. हा. आणि ह्याचं त्याचं 55. द्यायच्या किमती सांगा व्यवस्थित जुळवा अशा. चांगली वासरं निको पाहिजे. खूप आहे ती पण जरा धडाला खराब आहे ती. असते पण जाती गुतीला चांगली. बरं. काय होईल एक द्यायची तुमच्या हिशोबाने सांगा. देऊ हिशोबा. हे 25-25 सुटतील या? नाही. नाही. बरं. आता बघू वासरं शकता चांगली. मित्रांनो,
जरा लांब आहे ती वस्त्र. हा ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर द्या. 96 23 54 70 54. ठीक, बघू शकताय व्यवहार झालाय याचा. झालाय, तुम्ही घेतलाय मला. हो. गाव कुठला आहे? वायनवाडी खानापूर. खानापूर. किती महिन्याचा आहे काय? 9 महिन्याला. 9. कशासाठी घेतले हो? घेतला शर्तीला. शर्यतीला घेतलाय. बघू शकताय सकाळ सकाळ व्यवहार झालेला आहे खोंडाचा आणि बोला लावायचं काम चालू आहे. काय बघितलेला शर्यतीसाठी? काय काय वैशिष्ट्य काय बघायला पाहिजे? वैसे ड्रायव्हरला येतो तेव्हा ते ड्रायव्हर संघ आहे ते म्हणजे शर्यतीचा ड्रायव्हर आहे काय? हा. मालक काय सांगचाल? काय सांगचाल? काय पारा बघून चाल बघून हां शरीर बघून घेतला. बर, कसं असावं आता जर समजा एखाद्याला घ्यायचं असलं शर्यतीसाठी वासरू तर काय बघायला पाहिजे? असंच की पारा बघायचा, पाय बघायचं, जात बघायची. हां, हे आता कशातला आहे? ही कोसा खेलर मध्ये कोसा केलर मध्ये येतोय. केवढ्याला घेतले मालकी? घेतलं या 40,000 रुपये. लय विचार करून सांगितलं गड्या. नाही नाही हां, 40 ला घेतलाय. खरं सांगा की. खरंच की आता कुठल्या ओळी पैदास आहे काय सांगता येईल? हे आता ती काढलाच ही आता त्यांच्या कोण आहे मालक? ती काय मालक आहेत. तुमचा आहे मालक? या या की. हो हे धरा. शेतकरी आहे, व्यापारी आहे? शेतकरी आहे. कितीला दिलं मालक हो? 40,000. 40ला दिलं. ऐकलं काय तुम्ही बी? आत्ता बोललेलं ऐकलं का? सांगा की केवढ्याला दिलं? 36,500. 36,500. ठीक आहे, बरोबर आहे. मालकाने खरी किंमत सांगितलेली आहे. 36,500ला व्यवहार झालेला असं यांचं म्हणणं आहे. लय लावून डोळ्या बिळ्यात जाईल गुलाब. चालतंय. बाय कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 97 30 हां 28 हां 78 97. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करत असतो. आपण आता जे लाईव्ह व्यवहार कसा झाला बघू शकताय. रेसिंगच्या वासरांना जरा किंमत आहे. तुमचं आहे गाव कुठलं मला? कामती बुजुर्ग. कामती बुजुर्ग. पलीकडलं का अलीकडलं? अलीकडलं. अलीकडलं. आणि पलीकडलं खुर्द आहे काय? तालुका मोहोळ येतोय. बरं, दाताला कसं आहे बैल? 4 दात आहे. बरं, मारत नाही ना? नाही मारत. धंद्याला चालवलं आहे सगळीकडे? चालाय. कशा कशात चालवलं आहे? नांगराला कळवाला उसात सगळ्याला चालू आहे. कोरली जवळची कामती ना? हा कोरली जवळ. बरं, दाताला शिल्लक आहे काय? 4 दात आहे. 4 दात. बडावा आहे का अंडो? अंडीला अंडो आहे अजून. काय होईल त्याची किंमत? त्याचं 75 सांग. बरं, तर चांगलं बैल आहे मित्रांनो, बहु शकताय. 4 दात अजून. धडाला वगैरे एकदम टॉप आहे आणि धंद्याला सगळीकडे चालवलेला आहे, त्यामुळं मालकाने किंमत बी चांगलीच सांगितली. तर व्यवहार चालू ह्याची चालू ना व्यवहार? हा त्याला यावर चालू आहे. चालू बघू शकताय. नाही नोट चालू. तुला लबाड बोलत नाही, तू रोजचा गडी आपला. बाकी याला काय काय करायचं म्हणली म्हणा फक्त काय पक्कच त्याला याला फ्रॉड नाही तुला म्हणून दुसऱ्याला. कितीपर्यंत मागते? ती 2 कमी 60 म्हणते. 2 कमी 60. तुम्ही 65 म्हणले. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 91 72 16 29 43 29 43. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, बैल चांगला आहे, कोणाला पाहिजे असेल तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. तर ती कोणा आहे जोड काळी या एक मालक? कशी आहेत आता रे? 4 आहे. दोन्ही 4 धंद्याला चालू द्या. चालाय. दोन्ही मारत नाही ना? नाही मारत. अलीकडे तर बघू शकताय दोन्ही बी 4 दात आहे. नाही ह्या पैशाला खरंच द्यावं. रात्री मागितलं दिलं नाही. बैल कुठला लागा 4 दात आहे अजून. तुला लबाड तू आहे म्हणून भवानी करायची म्हणून द्यावं लागलं. सकाळ भवानी करून टाकूया. सबईवरला पहिली कुठं पातळ कुठलं ही बैल पातळ आहे. रात्री आलेलं पाक गेले. 40 काय करतो म्हणली तुला म्हणून नाही दुसऱ्याला नाही सांग. एक सकाळचा काळ भवानी करायच्या म्हणून द्यावं. कुठला आहे तुमचा? ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिला? हां दिला. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, कोणाला बैल पाहिजे असतील तर ही बघू शकता. बैल आणि त्यांचा नंबरही दिलेला घेऊ शकता. व्यवहार दाखवत बसले तर पुढली बैल दाखवता येणार नाही. जास्त मोठा व्हिडिओ झाला तर अपलोडिंग वेळेत होत नाही आणि तुमची गैरसोय होऊ शकते, त्यामुळे आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू. ही कोणाचा खोंड आहे मालक? भैया तुमचा आहे काय?
हे तुमचं आहे ना? काय किंमत सांगतो भैया? किंमत 40,000. बरं बरं ठीक आहे. 40,000 किंमत सांगितली फोंडाची. कितीपर्यंत द्यायचं? 35 साल तर सोडायचं. ठीक आहे. फोंड बारका आहे तर व्यवहाराला बसल्यावर अजून बी कमी जास्त होत असते मित्रांनो. त्यामुळं मालक राम राम. राम राम. गाव कुठलं आहे? नंदेश्वर. नंदेश्वर. कसं आहे दाताला? आदत आहे. आदत आहे काय? झोपलाय घ्यायला? नाही नाही. कशाला चालेल बाहेर? ती 3 फेऱ्या मैदानला मैदानाला पळवलाय घ्यायला? नाही आणि झोपला नाही मी शर्यतीला चालला असं म्हणणं आहे. दात लावला नाही ना? नाही काय सांगता किंमत? त्याची 60,000 सांगू. 60,000. काय वैशिष्ट्य एवढी किंमत सांगता? 3 फेऱ्याला पळा तर चांगला पळल, ना अजून पळल ती पुढल्या गोष्टी आहे ना. पण आदत पण आहे ना. हा, अजून लहान आहे आणि अंगाला मोठा आहे. हां बरं कमी जास्त काय होईल? होईल 50 पर्यंत. 45 पर्यंत सुटेल. नाही 45 नाही 50 पर्यंत सुटेल. मोबाईल नंबर सांगा. 93 22 93 22 50 68 13. 50 68 13. धन्यवाद. तर बघू शकता ही कोंड आहे ती ह्या परिसरात शेती कामाची मोठी बैल देखील आपण दाखवणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती आपल्याला भेटून जाईल. व्हिडिओ आपण संपूर्ण बाजाराचा कव्हर करतो त्यामुळे व्हिडिओ पण मोठा होतोय. बघत चला कोंड बैल वासरं कशी आलेली ती सांगोल्या बाजारातील. एका शेतकरी मित्राची कमेंट आली की जर्सी बैल दाखवा. बघू आपण जर्सी बैल दाखवत आली तर हा येते. कोणाचा आहे बैल? तर एक आहे बैल व्यापाऱ्याकडलं दिसते जर्स. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? साव्याला सावं तालुका जिल्हा का? तालुका सांगोला. हां गाव सावं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. सांगोल्यात साव आहे. काय काय सांगताय दाताला कसं आहे? जासाल चौसा एक जुळला आहे. ती पलीकडला जोड आहे. हा ती जोड आहे का कसं? हा जोड आहे. जोड आहे. शेतकरी व्यापार आहे? शेतकरी. शेतकरीच आहे नक्की. हा बरं शेतकऱ्याजवळची बैल आहे ती मित्रांनो. दोन्ही बडाव आहे ती अंडो आहे ती? अंडो 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 जायती काय? किती सांगताय जोड आहे किंमत? जोडी 1,30,000 सांग. 1,30,000. आणि मागतील कितीपर्यंत? मागते ती 1,00,000. लाखापर्यंत 5,000. मागतील. हा बघून घ्या मित्रांनो लाखापर्यंत मागणी होती. बैल मात्र चांगली आहे ती. आणि धंद्याला चालली द्या तुम्ही स्वतः आणली द्या? गाडा शर्यतीला पळवलेली. शर्यतीलाही पळवली ती. कसं म्हणजे गटपास वगैरे काही द्या? हा गटपासची झाली ती का? झालेली. कुठल्या खांदी कसं पळते ती काय? हे दोन्ही खाली चालते. कसं कुठं झोपवले? हा द्यायची किंमत काय होईल फायनल मला? फायनल बसल्यावर काय तर होईल माग. 95ला जोडी देणार आहे बसली. होय 95 देत काय देणार. लाखाला मागल्यावर दिली नाही ती. काहून दिलं सांगताय नाही आता मला? काय काय? गिऱ्हाईक एकदा निघून गेल्यावर परत काय. परत काय 95 देणार आहे? हा देणार. चालते. बैल चांगली आहे मित्रांनो. धंद्याला चालली ती दोन्ही पण. अजून एक दाताला जुळला आणि एक दाताला चौसा. चौसा आहे. मग कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 93 59 काय? 74 15 75 74 15 75. 75. तर बघून काय मित्रांनो बाजार कसा भरलाय आणि बाजारात बैल यायला सुरुवात झालेली आहे. वाहन गर्दी प्रचंड असते सांगोल्या बाजारात. कोणाला जर बैल कोंड वासरं रेसिंगची वासरं ज्याला पारक आहे त्याला घ्यायचे असतील तर सांगोल्या बाजारात येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो यांना बैल खोंड घ्यायची द्या अशाने गडबड करू नका. आधी बाजारात येऊन सगळा बाजार फिरायचा. प्रत्येक बैलाच्या नसाना नसा चेक करायच्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जी पाहिजे आवडलाय बैल ती घ्यायचा. गडबड करून काय तर सकाळ सकाळी घ्यायला जाचाल तसं काय करू नका. माहिती घ्या सगळी आधी. मग भले फसले तर फसू द्या. अभ्यास करून नापास झाल्यावर काय वाटत नाही. पण न काय करता उगं ढाका मारून नापास झाल्यावर वाईट वाटते. तुमची ती काय बैल कशात जरसं मोडते काय ती? देशीमध्ये. देशीमध्ये होती का? कपिला आहे काय? होय हां देशीला काय क्रॉस केलेलं दिसतंय जरा. होय क्रॉस केली. हां काय सांगताय जोडी किंमत? 95. 95. मला ह्याला रेट आहे एवढा? हा एवढा रेट आहे? रेट आहे. बरं कधी द्यायची किंमत काय होईल मला? द्यायला 80ला द्यायची. 80ला देणार आहे मला. दाताला कशी आहे ती? 200 दोन्ही दोन दात धंद्याला चालवलेत सगळे. चालू आहे कशी चालते तेव्हा? व्यवस्थित. काय बसायचं उठायचं काय अवताला ह्याला त्याला काय नाही व्यवस्थित जाते. शेतकरी का व्यापार आहे तुमचा? शेतकरी. शेतकरी. गाव कुठला आहे? बोमनाळ बोम ना कुठं आलं? तालुका हातनी जिल्हा बेळगाव. बेळगाव. लांब ना आला हिरो मला. काय 80 देणार आहे काय? होय 70 पर्यंत सुटाय नाही ती? नाही नाही धंद्याला चाल. जरा बारकं माप आहे. जरा बारकं माप आहे बैल. होय कुठे बारकी आहे ती म्हणजे एकदम क्लिअर कट आहे. क्लिअर कट आहे ती काय? क्लिअर कट आहे. बरं चालू नाही ती आपण झोपू देतील आपण ना, रानात आम्ही आपलं. झोपून आणली. तुम्ही झोपून आणली? आणली. बरं कोणाला पाहिजे असतील तर शेतकरी त्यांचा नंबर देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला तुमचा. देतो की. सांगा. 63 63 60 60 57 57 51 51 03. 03. ओके धन्यवाद मालक.
कोणाला जर पाहिजे असेल तर मालकाने इंग्लिशमध्ये नंबर सांगितलेला आहे. ती कोणाचा आहे जरसाय आहे ही. या एक जरा इकडे. त्याचं किती सांगताय? त्याचं 45. 45. धंद्याला चालते का? चालते की. ह्याला काय गायन सोडले? नाही सोड. नाही ना. दाताला कसं आहे? दाताला 64. या इकडं. काय झाले खेड्यापाड्यात नाही जर्शी गायांवरती आता बैल असली सोडते हो त्यामुळे विचारलं मी तुम्हाला. बडाव नाही ना? नाही अंडेला अंडीला दाताला 64. 4 दात आहे. द्यायचीच किंमत सांगा. 36ला द्यायला 36,000 आलं देणार आहे. द्या. मित्रांनो 36,000 दे जण बैल डायरेक्ट अवताल नेऊन झोपायचा बरोबर. हा झोपायला. तर चांगला आहे बैल. कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे इंग्लिश मधला नंबर आहे तोच त्या नंबरला संपर्क साधू शकता. धन्यवाद मालक. तर बघू शकताय बैल मोठ्या मापाची बघू शकता कसं आलेली बाजारात. सांगोल्या बाजारात भरपूर बैल कालवडी खिलार कालवडी देखील आता यायला चालू झाले त्या. आपण बैल दाखवू. ते खोंड आहे चांगल्या मापाचं. राम राम बाबा गाव कुठला आहे? साताऱ्याचा आहे. किती महिन्यात खोंड आहे काय? 9 महिन्याचा. 9 महिने. घरच्या गाय जाय कसं? हो वर्षा गायचं. वळू भरला होता का इंजेक्शन दिलं तर? सिमेंट दिलं तर. सिमेंट डॉक्टरकडनं इंजेक्शन भरवलेलं. बाजारात कोण खरं सांगत नाही मित्रांनो. मामानं अगदी खरी माहिती दिलेली. किती सांगताय किंमत मला? किंमत सांगतोय 30,000. 30,000 रुपये. बरं मागणी कितीपर्यंत होती काय? 20 पर्यंत मागतात. 20-21. शेतकरी आहे ना तुम्ही? हो शेतकरी. 20 पर्यंत मागितलेला 30,000 किंमत सांगितली. तर बाकी फोंड बारा आहे तसं काय एवढं हे नाही. तरी काय होईल एक फायनल द्यायची किंमत? फायनल 27. 27, 25, 26 पर्यंत ही मागणी सुटायची नाही काय? बघू की आता गिरायक गिरायक आलंच नाही का अजून? आता येते ते अजून चाललंय बाजार चालू आहे अजून. किती वाजता आलाय बाजारात मामा? रात्री आलो की 9 वाजता. रात्री म्हणजे शनिवारी रात्री झालाय. म्हणजे मग कमी जेवावं लागतं या बाजारला. त्या बाजारा मुक्कामी उशीर झाला का बाजार फुटतोय ना? हो आता काय 10 वाला बाजार मोकळा होतो. बर 10-11 वाजता. मोबाईल नंबर द्या सर तुमचा. 77-75 हा. 82-10-67. ठीक आहे धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर खोंड मात्र चांगला आहे घेऊ शकताय संपर्क साधून. तर कृषी कट्टा तर मारतंय काही. भैया किती महिने जोड आहे? किती महिने जोड? 8 महिने येते काय? काय सांगता किंमत? किंमत त्यांचं 60,000. किती? 60,000. 60,000 जोडी. हा शिंगाला थोडं मागे गेले का ती पलीकडले? हा आहे थोडा. आणि धडाला थोडं पाठीत जरा भाग दिसतोय त्या. बरोबर आहे. हा आहे थोडा. काय कमी जास्त होईल का अजून? कमी जास्त होते लगी. तर कसली जोड लावली होती मी त्याला? ही वेगळा ही वेगळा आहे. हा कितीपर्यंत सुटेल? द्यायची किंमत सांगाय. दोन्ही 50ला देऊ. दोन्ही 50 फायनल. मालकाने योग्य किंमत सांगितली. शेतकरी आहे बाया तुम्ही? हा शेतकऱ्याजवळ जी हे ती काय यांना खेळ मिळवले का? नाही खेळवलेली. खेळलेलं नाही बारकी आहे अजून. बरं कोंड बघून घ्या कशी. कोणाला पाहिजे असेल 50,000ला ही मिळतील. त्यात बी थोडंफार व्यवहारला बसतो राहून इकडे तिकडे होऊ शकते. होऊ शकते. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 99 हा 70 39 76 19. ठीक आहे धन्यवाद मालक. शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. कोंड बैल बाजार मात्र लय मोठा आहे. आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बाजारात खोंड जास्त आलेली बरं का. शेती कामाची बैल तिकडे व्यापारी असते ती भरपूर प्रमाणात येते ती. अजून एक आपला चॅनल आहे रांगडा शेतकरी. त्या चॅनलच्या माध्यमातून देखील बैल बाजार आपण टाकत असतोय. त्यामुळं हो माती खायला लागली ती. तर कोणाला अजून बैलांचा बाजार बघायचा असला तर यूट्यूबला जायचं आणि रांगडा शेतकरी आपल्या खेड्यातील रांगडा शेतकरी जो असतो त्याच्या अनुषंगाने तो चॅनल चालू केलेला आहे. आणि त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे त्याच्यावर पण तुम्हाला बैला बाजार बघायला. तर खिल्लार प्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. कुठलीही गोष्ट घेत असताना माहिती घ्या जाणकार माणसाकडून किंवा स्वतः अनुभव घ्या मगच खरेदी करा. गडबड करून फसू नका. एकदा फसलं का काहीच करून काय बोलून उपयोग नाही. झालेला व्यवहार मोडता येत नाही तोडता येत नाही. लग्नासारखी गोष्ट आहे ह्या बाजारात. एकदा लग्न झालं का विषय संपला. पुन्हा काहीच दोष दाखवून चालत नाही. तर बरोबर आहे मामा. राम राम. खरं आहे का नाही? खरं तुम्ही बोललेलं खरं. हॅलो बाजारात काय परिस्थिती असते थोडक्यात सांगा की मला. परिस्थिती म्हणजे काय हे बाजार लई शान माणूस दोघं चौघजण मिळून घेतलं तरच परिस्थिती बरं आहे. नाहीतर एक दोघं जण येऊन नवीन आलेल्या माणसाला वाटतं काहीच कळू देत नाही ते. नाही ना. नाही वाट कळू देत नाही ते काय नाही. लय शानपणा हुशारने घेतलं तर एकान चालतंय. नाहीतर नक्की 100% माणूस फसते. तुमचा परिचय काय? तुमचं गाव? आमचं गाव जत तालुक्यात कोळगिरी. बरं. तर मामाने अगदी थोडक्यात बाजारचं हे सांगितलेलं आहे.
कोणाला जर तुम्ही काय घ्यायलाय म्हणून बैल घ्यायला आलोय आम्ही. बैल किती जण आलाय दोघं तिघ जण आलोय आम्ही पाहुणं बी येणार आहे तिकडनं हे गडबड केली का तोटा होतो नाही गडबड केली की तोटा होतोय आणि फसवते ते आता आम्ही मागायला गेलो की शेतकरी ती काय करते त्यांच्यातच माणसं येऊन आमच्यापेक्षा जास्त मागायला सुरू करतात ते हा 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 मग आम्हाला वाटतं की एवढं मागते ते आपण बी जास्त आपण देऊन मागावून त्याच्यावर आपण मागितलं व्यवहार होतो हा ह्या ऋतू म्हणून असं करते ते हा, हा, हा. मग म्हणजे खरं व्यापारी करते व्यापारी करते नाही त्यांची माणसंच ते आहे ती शेतकरी वट 5-10% येते ती बर 75% माणसं त्यांचीच येते रोजची असणारी तर काय सांग नवीन शेतकऱ्याला जर काय घ्यायचं असलं तर काळजी घ्यायला पाहिजे नाही काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काय ते लय बारकाईनं लय विश्वासाने घ्यायला लागतं हॅलो ठीक आहे मला धन्यवाद तर मामाने चांगली माहिती दिलेली आहे मी पण तळमळीने तीच सांगतोय तुम्हाला तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा बाजार बघा नसतं पांढरा शुभ्र सोनं पांढरं सोनं म्हणते त्या बाजारात सगळं पांढरं सोनं आहे बघा कसा बाजार भरलाय बघा घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील त्यामुळं हाय गाईज करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद